विवाह या मालिकेच्या 26 डिसेंबरच्या भागामध्ये अखेर अपूर्वाचे वडील जिवंत असल्याचं सत्य आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. हो, अपूर्वा ज्या वडिलांना मेलेलं समजती आहे आणि ज्या वडिलांच्या मरणाचा बदला घेण्याचं बघते, ते अपूर्वाचे वडील जिवंत कसे? किंवा आता ते आकाशभूमीच्या समोर आल्यावरती आकाशभूमीला नक्की काय सत्य समजलंय? त्या जागेवरती आकाशभूमी पोहोचलेले आहेत, जी जागेवरती अपूर्वाचं घर होतं आणि ते घर पाडण्यात आलेलं आहे. आता ह्या जागेचा पत्ता आकाशभूमीला कुठून लागला किंवा आकाशभूमी तिकडे पोहोचल्यावरती काय सत्य समोर आलं, एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. इकडे आता भूमी खूपच चिडलेली आहे, कारण आता म्हणजे क्षितिजाच्या इंट्रोगेशनचा विषय निघालाय आणि त्यामुळे भूमीला खूपच राग आलेला आहे. आणि भूमी आता सांगते, काय चाललंय काय या अपूर्वाचं? हिची इतकी हिंमत कशी होते की ती क्षितिजाचं इंट्रोगेशन करणार? त्यावरती आकाश आता तिला सांगायला लागतोय, हे बघ भूमी, तू इतकी चिंता करू नकोस. कसं आहे ना, तिला काय करायचं ते करू दे. आपण आता तिच्या हातामध्ये म्हणजे हेच करायचं नाहीये, पण तिला ना बरोबर रीतीने धडा शिकवायचा आहे. यावरती ती म्हणते, अरे पण आपल्या एवढ्याशा मुलीला तिने याच्या आधी सुद्धा इंट्रोगेट करण्याचा प्रयत्न केला होता ना, मग आत्ता तिचं मन नाही भरलं, ती आत्ता सुद्धा तेच करतेय. आकाश म्हणतो, हे बघ तू शांत हो. आपल्याला काय करायचंय तर तिच्या भूतकाळात जायचंय. नक्की काय झाले, ती आपला बदला का घेते, असं कोणती गोष्ट झाली की ज्याच्यामुळे तिला आता हे सगळं करायला लागतंय किंवा हे करतेय, हे सगळं आपण शोधून काढलं पाहिजे. आता आपण डोकं शांत ठेवलं पाहिजे. बलदेव तिला बोललाय की नाही, त्यामुळे इतक्यात तरी ती आता काही करेल असं वाटत नाहीये. तोपर्यंत मग आता लगेचच फोन लावते पौर्णिमा, ती म्हणजे इकडे रागिणीला. आणि रागिणी म्हणते, काय ग, काय झालं, काय केलं इकडे सगळं? आता अपूर्वाचं काम व्यवस्थित चाललंय ना? यावरती ती म्हणते, तुम्ही चिंताच करू नका. अपूर्वा तिचं काम इतक्या चोख पद्धतीने करतेय ना. आता तिने क्षितिजाच्या इंट्रोगेशनची परवानगी मागितलेली आहे आणि घरामध्ये एकच गहजब झालेला आहे. यावरती रागिणी भलतीच खुश झालेली आहे. अरे वा, ही अपूर्वा वाटली होती त्याच्यापेक्षा जास्त हुशार निघालेली आहे. नाही, या अपूर्वाला आता आपण पाठिंबा द्यायलाच पाहिजे. यावरती पौर्णिमा म्हणते, पण मी आत्ता बोलणं ऐकलं आकाश आणि भूमीचं की ते दोघं जण तिच्या आता भूतकाळात जाण्याचा प्रयत्न करतायत. मला असं वाटतंय ते दोघं जण जर तिच्या भूतकाळात गेले तर मात्र आपल्यासाठी काही ते चांगलं नाहीये. यावरती रागिणी म्हणते, हो हो, ते दोघं जण तिच्या भूतकाळात अजिबात जाता कामा नये. पौर्णिमा थांबव हे सगळं, हे तुझ्याच्याने शक्य आहे. जर ते दोघं जण तिच्या भूतकाळात गेले ना तर काही खरं नाही. मी आत्ताच्या आत्ता त्यांचा पाठलाग करते, कुठे जात आहेत ते, काय करतायत, सगळं जर का नीट पाहिलंच ना तर तुला कळेल की ते कुठे चाललेत ते. यावरती पौर्णिमा म्हणते, ठीक आहे, मी त्यांचा पाठलाग तर करायला निघते, पण ते. यावरती ती म्हणते, हे बघ, वेळ वाया घालू नको. जर अपूर्वाचा भूतकाळ तिला कळला भूमी आणि आकाशला तर आपलं काही खरं नाहीये. आता इथेच सगळा खेळ संपेल आणि आपल्यासाठी जे काही अपूर्वाचं नकळतपणे काम चाललंय ते काम सुद्धा थांबेल. त्यामुळे पौर्णिमा, तुला आत्ताच्या आत्ता ताबडतोब तिकडून निघायलाच पाहिजे, असं म्हणत ती आता पौर्णिमाला बोलतीये. पौर्णिमा मात्र आता ताबडतोब तिकडून निघण्याचं काम करते. आकाशभूमी कुठे चाललेत, काय चाललेत, त्यांचा पाठलाग करायला लागते. इकडे बलदेव खूपच चिडलेला आहे आणि चिडलेला बलदेव आता अपूर्वाच्या अंगावरती जोरात ओरडतोय, अपूर्वा, हे सगळं काय चाललंय? अगं, ज्या मुलीला आम्ही प्रिन्सेस सारखं सांभाळून ठेवलं, ज्या मुलीला आम्ही आता प्रिन्सेस प्रमाणे जपलं, आणि तू तिला आता पोलिसांचे इंट्रोगेशन करायला लावणार आहेस? यावरती अपूर्वा म्हणते, बलदेव, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. बलदेव म्हणतो, गैरसमज? कसला गैरसमज? तू तिचं इंट्रोगेशन करणार आणि ती काय सांगणार आहे ह्याच्यामध्ये? यावरती ती म्हणते, अरे बलदेव, ऐक ना, हे मी थांबवू शकत नव्हते. यावरती तो म्हणतो, तू काहीही सांगशील आणि मी ऐकेन असं तुला वाटलंच कसं? यावरती लगेचच ती सांगते, ठीक आहे, तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये ना, मी आत्ताच्या आत्ता हे इंट्रोगेशन माझ्या पद्धतीने मी कॅन्सल करण्याचा प्रयत्न करते. तुला काय वाटतंय की मी हे इंट्रोगेशन करण्याचा प्रयत्न करते? ती लगेचच आपल्या हवालदाराला कॉल करते. हवालदाराला कॉल करून ती सांगते, हॅलो, हां शिंदे, ऐका, म्हणजे तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता ना ते क्षितिजाचं इंट्रोगेशन आहे ना ते मी करणार नाही असं आता वरच्या पोलिसांना सांगा.
मी जर का ते इंट्रोगेशन नाही केलं तर त्यांना जे काही करायचं ते करू दे, पण मी मात्र त्यांनी जर का ऐकलं नाही की हे इंट्रोगेशन अपूर्वा मॅडम करणार असं जर का सिनियर बोलले ना, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही ताबडतोब त्यांना सांगा की अपूर्वा मॅडम रिझाईन करतायत, अपूर्वा मॅडम त्यांचं आता रेजिग्नेशन लेटर देत आहेत. यावरती शिकवल्याप्रमाणे किंवा पोपटाप्रमाणे तो आता हवालदार बोलायला लागलो, अहो अपूर्वा मॅडम असं काय करताय तुम्ही, जर का असं काही केलं ना तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला समजतंय का, आधीच तुम्ही सगळ्यांच्या हातापाया पडलेला आहात, सगळ्यांच्या हातापाया पडून आता तुम्ही एक काम केलं की क्षितिजाचं इंट्रोगेशन स्वतः करायचं ठरवलं. कारण जर का कोणत्या दुसऱ्या ऑफिसरनी हे इंट्रोगेशन केलं असतं तर कदाचित ते हार्शली क्षितिजाला काहीही प्रश्न विचारू शकतात, म्हणून तुम्ही त्यांच्या हातापाया पडलात. हातापाया पडून आता तुम्ही त्यांना सांगितलं की हे इंट्रोगेशन मी करणार आहे. मग असं असताना आत्ता जर का हे इंट्रोगेशन तुम्ही नाही केलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल हे तुम्हाला समजतंय का. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, प्लीज मॅडम असं काही करू नका. हे इंट्रोगेशन तुम्ही नाही केलं ना तर दुसरे कोणते तरी ऑफिसर करतील आणि तुम्ही आता एक काकी म्हणून तिचं जे काही इंट्रोगेशन कराल म्हणजे ते इंट्रोगेशन व्यवस्थितरित्या होईल, पण बाकी कोणी केलं तर तिच्या बालमनावरती किती परिणाम होईल. आणि हाच विचार करून तुम्ही हे सगळं केलं होतं ना. मग जर का हा विचार करून तुम्ही केलं होतं तर आता का बदलताय, असं बदलू नका प्लीज मॅडम. अहो तुम्हाला कळतंय का की तुम्ही क्षितिजाच्या काकू असल्यामुळे तिचं मन सांभाळत तुम्ही इंट्रोगेशन कराल. आता मात्र लगेचच ती फोन ठेवते आणि ठीक आहे बलदेव, कळलं तुला, म्हणजे तुला काय वाटतं की मी जर का इंट्रोगेशन नाही केलं तर आता इंट्रोगेशन होणारच नाही का तिचं. अरे कसं सांगते मी तुला, तिच्या बालमनावरती परिणाम व्हायला नको म्हणून हा कडवटपणा सगळा मी घ्यायचा ठरवला. पण माझं कुणाला काही पटतच नाहीये किंवा मी जे काही बोलते ते कुणाला कळतच नाहीये. आणि त्याचमुळे आता इकडे तुला मी हे सगळं ऐकून दाखवलं. आता खरं तर अपूर्वाने याच्या आधीच तिच्या आता त्या हवालदारांना सांगून ठेवलेलं असतं. हवालदारांना तिने सांगितलेलं असतं की मी ज्या वेळेला फोन करेन त्यावेळेला तुम्ही आता काय बोलायचं हे मी सांगून ठेवते, तेच बोलायचं आहे. आणि त्यानंतर त्याने आता तेच केलेलं आहे. आणि मग इकडे जरा तरी बलदेव थोडासा विघळतो आणि तो विचार करतो अपूर्वाचं म्हणणं आता काहीतरी खरं आहे. अपूर्वा नाही इंट्रोगेशन करणार तर दुसरं कोणीतरी करणार, मग क्षितिजावरती उगाचच नको त्या प्रश्नांचा भडीमार होणार. आपण अपूर्वाला नाही समजू शकलो का, असं तो बोलतोय खरं, पण तो काही अपूर्वाला सपोर्ट करत नाहीये किंवा अपूर्वा बरोबर असं सुद्धा म्हणत नाहीये. बरं हे सगळं चालू असताना मग आता अपूर्वा सांगायला लागते, बलदेव तुला कशा पद्धतीने हँडल करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. तू आता कितीही बोललास ना तरी सुद्धा मी तुला चांगल्याच पद्धतीने हँडल करू शकते आणि माझ्यासारखं कोणीच करू शकत नाहीये. इकडे प्रेक्षकांनो तोपर्यंत आकाश आणि भूमी यांना जो काही ॲड्रेस मिळालेला आहे अपूर्वाच्या कलिगचा, त्या ॲड्रेसकडे आता इकडे हे दोघं जण आलेले आहेत. आणि त्या ॲड्रेसवरती आल्यावरती एक मुलगी तिकडे आहे आणि ती मुलीला ते सांगतात तुम्ही अपूर्वा मॅडमचे कलिग ना. यावरती ती सांगते नाही मी नाही आहे. यावरती ती म्हणते आम्हाला ॲड्रेस तर इथलाच मिळाला होता. यावरती तो सांगायला लागते की हो तुम्हाला ॲड्रेस इथला जरी मिळाला असला ना तरी सुद्धा त्यांची कलिग इथे राहते, पण सध्या तिचं काहीतरी मोठं कॉन्फरन्स आहे तिकडे गेले आणि तिकडे तिला फोन वगैरे काही अलाउड नाही आहे. फोन वगैरे अलाउड नसल्या कारणाने ती आता तिकडेच गेलेली आहे. यावरती त्या म्हणतात अच्छा मग तुम्ही, यावरती ती म्हणते मी त्यांची रूममेट. हा म्हणजे तुम्ही जे काही म्हणताय ना ते मी त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे की त्यांची बेस्ट फ्रेंड अपूर्वा आहे. यावरती आकाश म्हणतो खरं सांगू का, तर आम्ही आमचा एक घरगुती इव्हेंट म्हणजे अगदीच घरगुती आहे, बाहेर कुठे बोलायचं पण नाही आहे ह्या इव्हेंटबद्दल. तो इव्हेंट आता आम्ही साजरा करत होतो, पण त्यावेळेला आम्हाला अपूर्वाबद्दलची काहीच माहिती नाही आहे, म्हणून म्हटलं तिच्या कलिगला जाऊन भेटावं आणि ही आता माहिती आम्ही शोधून आणावी आणि त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. असं म्हटल्यावरती ती सांगते हो पण मला काही त्यांच्याबद्दल माहीत नाहीये. त्यावरती आता आकाश म्हणतो त्यांचं काही सामान असेल तर ते सामान आम्ही पाहू शकतो का, त्या सामानामध्ये काही अपूर्वाबद्दलची माहिती मिळाली तर तुम्ही ते आम्हाला देऊ शकता का. यावरती ती म्हणते नाही हो तसं तिचं फारसं सामान वगैरे असं काही नाही आहे आणि सामानात तिला अपूर्वाबद्दलची माहिती ती तर नाही भेटणार मला नाही वाटत. आता आकाशभूमीला असं वाटते की आपली फेरी फुकट गेलेली आहे बहुतेक. आपण आता इकडे आलोय खरं पण ही फेरी आपली फुकटच गेलेली आहे. बरं तोपर्यंत हे दोघं जण तिकडे आलेले असताना पौर्णिमा तिकडे आलेली आहे लपत छपत. पौर्णिमा तिकडे येते आणि विचार करते
काय ह्यांचं नक्की चाललंय मला ऐकू दे. पण ती कितीही प्रयत्न करत असली ऐकायचा तरी तिला काही ऐकायला येत नाहीये किंवा तिला काही कळतच नाहीये. आणि त्यामुळे ती आता लपून छपून ऐकण्याचा जरी प्रयत्न करत असली तरी सुद्धा तिच्या कानापर्यंत काहीच पोचत नाही. आणि आकाशभूमीच्या हातात पण तशी काही माहिती सापडत नाहीये, त्यांना काही सापडत नाहीये. आणि त्याच वेळेला मग ते आता जायला निघतात, त्यांच्याकडे कोणता पर्याय पण नाहीये. आणि त्यामुळे ते तिकडून जायला निघालेले आहेत. ज्या वेळेला ते तिकडून जायला निघतात त्यावेळेला आता इकडे ती मैत्रीण म्हणते, 1 मिनिट थांबा हा, म्हणजे मला एक गोष्ट आठवलेली आहे. यावरती आकाश आणि भूमी थांबतात आणि विचारायला लागतात, काय आठवलंय. त्यावरती ती सांगायला लागते एका जागेचा उल्लेख. म्हणजे त्या दोघींचं बोलणं ऐकताना मला एका जागेचा उल्लेख सतत ऐकायला मिळाला आणि म्हणून ते माझ्या लक्षामध्ये राहिलं. आकाश भूमी म्हणतात, ठीक आहे, सांगाल का ते जागेचं नाव किंवा कुठचं जागेचं काय कुठे. यावरती ती म्हणते, हो, जेवढं मला माहिती आहे तेवढं मी नक्कीच सांगेन. इकडे पौर्णिमाला बाहेर काही ऐकू येत नाहीये आणि त्यामुळे पौर्णिमा जरा अस्वस्थ झालेली आहे. म्हणजे आता रागिणीला काय आपण सांगायचं आहे किंवा आता तिच्यापर्यंत काय माहिती पोचवायची आहे हे पौर्णिमाला काही कळेनासं झालेलं आहे. तोपर्यंत भूमी सांगते, तुम्ही जी आम्हाला माहिती सांगितलीत ना ती कुठेही बाहेर सांगू नका किंवा आम्ही इथे आलो होतो हे सुद्धा तुम्ही सांगू नका. कारण कसं आहे, तुम्हाला सांगितलं ना आम्हाला अपूर्वाला सरप्राईज द्यायचंय, त्यामुळे प्लीज या गोष्टीची तुम्ही काळजी घ्याल का. यावरती ती मुलगी म्हणते, मॅडम तुम्ही काहीच चिंता करू नका, मी कुणालाही काहीच सांगणार नाहीये. असं म्हणत मग मात्र आता आकाश आणि भूमी महत्त्वाची माहिती आणि त्याबद्दलचा तो एक ॲड्रेस हे घेऊन जेव्हा बाहेर पडलेले आहेत त्याच ॲड्रेसवरती अपूर्वाच्या वडिलांचा त्यांना आता पत्ता सापडणार आहे. पण इकडे पौर्णिमाला मात्र काही कळालेलं नाहीये की नक्की ह्यांचं काय चाललंय ते. प्रेक्षकांनो, हा पत्ता घेत दोघं जण निघालेली आहेत. तोपर्यंत इकडे आता रागिणी लगेचच फोन करते आणि रागिणी फोनवरती सांगायला लागते, काय ग पौर्णिमा, काही कळालं का. पौर्णिमा म्हणते, नाही, म्हणजे ती मुलगी तर त्यांना भेटली नाहीये, पण हे दोघं जण तिच्या रूममेट सोबत काय बोलत होते, कसे बोलत होते ते मी बघितलं, पण मला काही कळलं नाही त्यांचा काय विषय चाललाय. यावरती रागिणी म्हणते, म्हणजे झालं, तुझी पण फेरी फुकटच गेली. पण ते काही नाहीये, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. तू त्यांचा पाठलाग कर. जर त्या बाईकडून त्यांना काही माहिती मिळालेली आहे तर ते त्याच ठिकाणी जातील ज्या ठिकाणी त्यांना आता माहिती मिळालेली आहे. तू त्यांचा पाठलाग केलास तर तुला नक्की सत्य समजेल. जा, त्यांच्या मागावरती जा. आणि तोपर्यंत इकडे आता अपूर्वा फोनवरती बोलती आहे आणि ती सांगतीये की क्षितिजाचं इंट्रोगेशन करत असताना जी कमिटी आता याच्यावरती काम करेल किंवा कोर्टाकडून तुम्ही ज्या वेळेला परवानगी घ्याल तेव्हा कोर्ट सुद्धा इतक्या लहान मुलीचं इंट्रोगेशन करायला नकार देईल. आणि त्यावेळेला तुम्ही काय करायचं माहितीये का, तुम्ही कोर्टाला समजावून सांगायचं आहे की काहीही झालं तरी सुद्धा तिची काकू म्हणजे मी इंट्रोगेशन करणार आहे हे पटवून द्या. मग कोर्ट ह्याच्यावरती विचार करेल आणि ते सांगतील की असं इंट्रोगेशन करत असताना आपण घरच्यांना देत नाही करायला. असं जर कोर्ट म्हटलं ना तर तुम्ही सांगा की अपूर्वा ह्या आता किती प्रामाणिक पोलीस ऑफिसर आहेत आणि त्या त्यांचं काम कसं चोख करतात कळतंय ना. हे तुम्ही ज्या वेळेला सांगाल ना त्यावेळेला ते नक्की परवानगी देतील. पण तुम्ही माझं काम चोखपणे करा म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही. यावरती लगेचच आता इकडे अपूर्वा फोन ठेवते आणि ती विचार करते, खरं तर आकाश आणि भूमी यांचा खूप तळमळाट होत असेल. त्यांना आता आपण यांच्या मुलीचं इंट्रोगेशन करतोय याबद्दल खूप वाईट पण वाटत असेल. वाटलंच पाहिजे, कारण माझ्या आई वडिलांना जसं वाईट वाटलं होतं तसं वाईट यांना सुद्धा वाटलं पाहिजे. कारण माझ्या आई वडिलांचा पण असा तळतळाटच झाला होता ना. माझे आई वडील सुद्धा असे तळतळाटच करत गेले असतील ना त्यांच्या मुलीची वाट पाहत, आणि त्यांनी तर जीव सोडला. त्यामुळे मी आता काही यांना सोडणार नाहीये. यांना सुद्धा यांच्या मुलीची जी काही वाताहत होते ती पाहून तळतळाट हा झालाच पाहिजे. असं म्हणत ती आता काही झालं तरी सुद्धा या दोघांना तळतळाट करावा किंवा या दोघांना त्रास व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. आणि हे सगळं चालू असताना तिने आता आपलं सगळं जुनं हे आठवत आहे. पण आणि ती जोरात ओरडते, बाबा, असं ओरडल्यावर ती हवालदार तिकडे आलेले आहेत आणि मॅडम काय झालं. यावरती ती म्हणते, काही नाही, तुम्ही का इकडे आलात. यावरती हवालदार म्हणतात, मॅडम तुम्ही जोरात ओरडलात ना म्हणून. इकडे आकाशभूमी त्या ॲड्रेसवरती आले. त्या ॲड्रेसवर
जुनं खंडर आहे, तिथे काहीच नाहीये. आणि भूमी सांगते, आकाश मला नाही वाटत की इथे आपल्याला काही माहिती मिळेल. आकाश म्हणतो, थांब, तिकडे एक बोर्ड लावलेला आहे. आणि बोर्ड लावल्यामुळे आता इकडे ते दोघं जण तो बोर्ड पाहतात. कसली तरी नोटीस आहे. ही तीच नोटीस आहे अपूर्वाचं घर आता खाली करण्यासाठी दिलेली. आणि त्याच वेळेला हे सगळं चालू असताना आजूबाजूला पण कुणीच नाहीये, सगळ्या जागा खाली केलेल्या आहेत. आणि भूमी सांगते, इथे काय पत्ता सापडणार. आकाश म्हणतो, थांब. पण त्याच वेळेला एक माणूस आलेला आहे, वेड्यासारखा धावत 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 धावत. आणि तो ह्या दोघांना थांबवतोय. काय करताय, काय करताय तुम्ही ह्या माझ्या जागेवरती, काय करताय? आत्ताच्या आत्ता इथून निघा, माझं घर आहे हे, माझं घर आहे हे. आणि तो आकाशभूमीला आता इकडे हकलवून लावतोय. आता त्यानंतर आकाशभूमी त्याच्याकडे पाहत आहेत आणि निरखून पाहिल्यावरती आपल्याला कळतंय की हे अपूर्वाचे वडील आहेत. म्हणजे जे वडील गेले म्हणून आता अपूर्वा इकडे आकाशभूमी यांचा बदला घ्यायला निघालेली आहे. ते तर वडील जिवंत आहेत. हे काय गूढ आहे. आणि त्यानंतर आता इकडे आकाशला पण धक्का बसलाय, कोण आहे हा माणूस. तोपर्यंत ते दोघं जण आलेले आहेत. अपूर्वाची आई ज्या आता तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे तिकडे. आणि ज्या वेळेला ते आता तिकडे आलेत आणि त्याच वेळेला अपूर्वाच्या आईला किडनॅप करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर आता ती वॉर्डन खूपच घाबरलेली आहे. अपूर्वा मॅडमना जर का समजलं की ह्या किडनॅप झाल्यात तर आपलं काही खरं नाहीये. भूमीला जरा हे सस्पिशियस वाटतं आणि भूमी म्हणते, अपूर्वाचा यांच्यासोबत काही संबंध आहे का. आणि ती वॉर्डन गडबडलेली आहे. इकडे आपण पाहिलंय की पौर्णिमा आणि रागिणी यांनी अपूर्वाच्या आईला किडनॅप करून आणलेलं आहे.